स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या नावाने एक अँड्रॉइड कार्यप्रणालीवर चालणारा मोबाईल गेम तयार करण्यात आलाय। कणकवलीतल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा गेम तयार केलाय। यात नितेश राणेंना कणकवलीच्या सुपरहिरोच्या रूपात दाखवण्यात आलंय। नितेश राणेंनी कणकवलीच्या विकासाला कसा हातभार लावला हे या गेम मधून दाखवण्यात आलंय। या गेम मधील एक स्टेप पार केल्यावर हिरो विरोधकांवर मात करत जातो। हा गेम तयार करण्यासाठी मुलांना 6 महिन्यांचा कालावधी लागला। बुधवारी कणकवलीत या गेमचं सादरीकरण नितेश राणेंसमोर करण्यात आलं। यावेळी नितेश राणेंनी मुलांच्या प्रयत्नाबाबत आनंद व्यक्त केला। कणकवलीचा सुपर हिरो हा मोबाईल गेम आताच आमच्या इकडचे काही विद्यार्थ्यांनी ह्या आजच्या परिस्थितीवर काढलेला आहे। संकल्पना ऐकूनच नाविन्यपूर्ण आहे, काहीतरी वेगळी आहे। मला वाटतं मतदारांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक नवीन माध्यम आहे। आतापर्यंत जे वेगवेगळे माध्यम आपण पाहिले होते, आता येणाऱ्या काळामध्ये जिथे मोबाईल टेक्नॉलॉजी हा अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे, सोशल मीडिया हा महत्त्वाचा विषय झालेला आहे, तिथे मला वाटतं हा अतिशय प्रभावी माध्यम ठरणार आहे। मोस्टली सुपर हिरो आहे, कुठे डेव्हलपमेंटकडे जातो आहे, कसं जातो आहे, काय फेस करतो आहे, कसं त्यांना फेस करतो आहे आणि कसं ते अचीव करतो आहे। जशी आता रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात तशी रेप्युटेशन वाढते। जेव्हा तो अचीव करतो ते रिस्पॉन्सिबिलिटीज तशी त्यांची रेप्युटेशन वाढत जाते। आता ऑपोनंट्स येणार, ठीक आहे, जीवनमधले ते काय जेवढे हे येतात हर्डल्स येतात, परत जे ऑपोनंट्सकडनं जे हर्डल्स येतात ते फेस करावे लागतात, कसे फेस करावे लागतात ते दोन्ही प्रकार दिलेत आम्ही। आणि ते चांगल्यासाठी चांगला, वाईटसाठी वाईट ते पण आम्ही एक्सप्लेन केलं आहे।